तर चंद्रपूर आणि गडचिरोलीची निवडणूक बिनविरोध होणार आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहे। अरुण लखानी यांची बिनविरोध निवड होणार आहे। बिनविरोध निवडीच्या घोषणेची आता औपचारिकता बाकी आहे। चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेत मोठी घडामोड पुढे आली आहे। काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल आणि अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी या दोन्ही उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे। त्यामुळे आता भाजप उमेदवार अरुण लखानी यांचा विजय हा केवळ औपचारिकता म्हणून बाकी आहे। शैलेश अग्रवाल आणि सुधीर कोठारी हे दोन्ही उमेदवार चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाले आणि त्यांनी अधिकृतपणे माघार घेतली। भाजपने या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर करून आमचे मतदार फोडल्यामुळे आणि आमच्याकडे संख्याबळ नसल्यामुळे उमेदवारी मागे घेत असल्याचा दावा अग्रवाल यांनी केलाय। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत याबाबत बोलूनच निर्णय घेतल्याचं अग्रवाल यांनी म्हटलं आहे। काल आदरणीय प्रफुल्लभाई पटेल, सुनीलजी तटकरे, सुबोधजी मोहिते यांचा फोन आला की बाबा आपण महायुतीचे घटक असल्यामुळे आपण निवडणूक नाही लढली पाहिजे, आपण फॉर्म विड्रॉ केलं पाहिजे। कारण की भारतीय जनता पक्षाची आवश्यकता आपल्याला दुसऱ्या मतदारसंघामध्ये पडते जिथे आपले उमेदवार आहेत आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आज मी माझा फॉर्म नामनिर्देशन पत्र परत घेतलेलं आहे। जे या निवडणुकीसाठी जबाबदार आहे त्यांच्याशी चर्चा केली आणि संख्याबळावरती ही निवडणूक असते। संख्याबळ नसल्यामुळे या निवडणुकीत फक्त निवडणुकीच्या मैदानात राहणं म्हणजे घोडेबाजाराला वाव देणं आहे। म्हणून सत्सद विवेकबुद्धीने मला असं वाटते की या निवडणुकीतून माघार घेतल्याशिवाय दुसरा काही पर्याय आमच्या समोर शिल्लक राहिलेला